हातात 1.5 फुटाचा रामपुरी चाकू घेतलेल्या लट्ट्या गरजला. तेरको एदिरे चाकू घुसाडुक्या लट्ट्या अशोक धोत्रे केसळ कातळीचा 6 फुटे अगडबंब देहाचा लट्ट्या. डाव्या हातात समोरच्याची मानगूट घट्ट पकडून उजव्या हातातलं सामान पोटात घुसवण्याच्या तयारीत दात ओठ चावत म्हणतोय, घालो का ह्याच्या आरपार. रात्रीचे 9 वाजलेत. 12वी गल्लीतल्या शेखर अण्णाच्या अड्ड्यावर चिनू पक्या लट्ट्या प्यायला बसलेत. आड्डा गर्दीने गजबजलाय. जांभळाचा खांबा, सोडा, चमचमीत चकना, ब्रिस्टॉलचं अक्क पाकिट. मस्त नशा चढते इतक्यात मिठाचा खडा पडला. वाद एवढाच की समोर बसलेल्या ग्रुपमधून कोणीतरी बाबासाहेबाबद्दल अपशब्द उच्चारलेला आणि चिनूने तो ऐकून समोरच्याला सुनावलेलं. आधी चर्चा चालली होती तिथपर्यंत ठीक होतं. चर्चेत चिनू भारी पडतोयस बघून समोरच्याने जात काढली. एकाने अपशब्द वापरला तसा चिनू त्याच्याकडे वळला. क्या बोला बे चिनू. वादावादे ऐकताच लट्ट्याची सटकली. मध्ये आलेल्या दोघांना लाथेने बाजूला सारून बोलणाऱ्याची मारगूट पकडून 1.5 फुटाचं चकाकणारं सामान त्याच्या पोटापासून 2 फुटाच्या अंतरावर ठेवून लट्ट्या ते आत सारण्याच्या तयारीत असताना विचारतोय, ह्याला टाकू काय हितच. चिनू टरकला. टाकलेली दारू उतरली. आयला ह्याचा काय नेम नाही, हा आरपार करील ह्याच्या. ये भाई थांब यार, इतकं सिरियस मॅटर नाही. चिनूने त्याचा हात पकडत म्हटलं. इकडून पक्यापणाला, छोडो ना भाई, बच्चा हे. अशोक भाई बच्चे हे, मालक शेखर अण्णाने समजावलं. बऱ्याच मिन्नतवारीनंतर लट्ट्याने समोरच्याची गच्चांडी सोडली. थरकापलेले चौघे निघून गेले. लट्ट्या शांत झाला, बसला. त्याच्या श्वासातला फुतकार हळूहळू निवत आलेला होता. त्याचा 2-2.5 किलो वजनाचा हात चिनूच्या खांद्यावर विसावला. सही बोल रहा है तू गांडू, तुम लोग बीच में नए आते ना तो वजड़े निकाल देता आज उसकी. अन्ना और एक खंबा, सोडा, रक्ती और सल्ली बोटी, फ्राय कलेजी. बाकी तू सही नडलास यार, असे म्हणत त्याने शेखर अण्णाला दारोनी चाकण्याची ऑर्डर दिली. तिघांचे श्वास भरले जात आहेत. लट्ट्याचा चकाकता रामपुरी आणि ग्लासात ओतलेली सोडा लिहून फेसालेली जांभळाची मदिरा एकमेकांशी स्पर्धा करतायत. धारदार कोण. तिघे टल्ली होऊन बाहेर आले. हे तू वटक आता, हे घे पावभाजी खा, आम्ही येतो जरा जाऊन. उजव्या नागपुडीला बोटाने दाबत पक्याने 2 10च्या नोटा चिनूच्या खिशात कोंबत त्याच्या कानाशी हितगुज केलं. चिने समजून गेलेला त्यांचा प्रोग्राम. तिघं 13व्या गल्लीच्या नाक्यावर आले. भुकेला चिनू पावभाजीच्या गाडीवर थांबला. हे दोघे भाऊ चिनूला पावभाजीच्या धुरात नंबरवाल्या बंगल्याच्या दिशेने जाताना दिसले. चिनूने सभोवताली पाहिलं. कामाटीपुरा झगमगत होता. कामाटीपुरा अगदी रात्री उजाडायचा. अगदीच रात्री जेव्हा अख्खी मुंबई झोपलेली असते ना, तेव्हा पेव फुटायचा ह्या इलाख्याला. कोंबडा तेव्हा आरवायचा इथे. अगदी रात्री 12 वाजता. इथे दिवस सकाळी 7ला मावळायचा. पावडर लावलेल्या, गजरा माळलेल्या साडी किंवा परकर बरंच बेंबाट दाखवणाऱ्या, कमीत कमी गळ्याचा ब्लाऊज घालून गिरायकाला आकर्षित करण्यासाठी स्तनांची अधिकाधिक घळ दाखवणाऱ्या बाया, त्यांच्याशी लगट करणारे, त्यांच्या अंगाला झोंबणारे, दारू पिऊन तर झालेले, देहाचा सौदा करून निजायला जाणारे बाप्पे, बडिया, कवला माल देता हूँ साप असे म्हणत गिरायकाला पटवणारे दल्ले. पावभाजी, बिर्याणी, अंडा बुर्जी, चिकन तंदुरी, सीख कबाब, तव्यावरचे खिरी, कलेजी, गोश्त, पाया, वजडी, मुंडी अशा अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल. प्रत्येक कुंटणखान्याला केलेली रोषणाई. रस्त्याच्या कडेकडेला उभ्या असलेल्या 25 रुपये शॉटपासून नंबरवाल्या बंगल्यातल्या 200 रुपये शॉटवाल्या ललना, मटका, पताडा, बेटिंग, जुगाराचे चरसचे अड्डे, सगळा उघड कारभार. 13व्या गल्लीच्या नाक्यावरचा पारशाचा वाईन शॉप हा एकच वाईन शॉप जो अख्ख्या मुंबईत 24 तास खुला असायचा. क्वार्टर घेऊन कुठेही बसा, आपलंच राज्य. त्रास दिलात, लपडा केलात तर पोलीस उचलणार. शांततेत नाईट लाईफ एन्जॉय करायचं. बँकॉक, सिंगापूर झक मारेल साला. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर धूप अंगाराच्या सुवासिक धुरात कामाटीपुरा सुरू व्हायचा. वेस्टर्न सबबच्या बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून बाहेर पडलं की ताडदेवच्या दिशेने न जाता डाव्या बाजूने सरळ नाकाच्या दिशेने चालत निघालात की एस टी डेपोच्या पुढे
उजव्या बाजूला कॉन्व्हेंट शाळेच्या आधीच्या रस्त्याला येताच कामाटेपुरा जवळ आल्याची खूण दिसणार. सेंट्रल लाईनला भायखळा स्टेशनातून बाहेर पडल्यावर खटाव मिलला ओलांडून उभा पारशाला पाठी टाकून बाजूच्या मदनपुऱ्याला टाळून सरळ चालू लागलात आणि नागपाडा पोलीस स्टेशन जवळच्या सार्वे हॉटेलकडून युटर्न घेऊन वळलात की मोठ्या डाव्या वळणावर कामाटेपुरा 15वी गल्लीची निळी लोखंडी पाटी तुम्ही कामाटेपुऱ्यात पोहोचल्याचा निर्वाळा देते. जे आणि ग्रँट रोडचे हम रस्ते एकमेकांना मिळतात. गांडू बगीचाच्या समोर सरकारी डोळ्यांच्या इस्पितळाजवळच्या गल्लीतून डाव्या हाताला बाहेर निघालं की म्युन्सिपाल्टी कामगारांची वसाहत लागते. सिद्धार्थनगर, जी बापटी रोड नावाने ओळखली जायची. बापटी रोड म्हणजे म्युन्सिपल कामगारांची वसाहत. आत्ताचं सिद्धार्थनगर. म्युन्सिपाल्टीत कामाला असलेल्यांची ही घरं, 5 मोठ्याल्या 4 मजल्यांच्या इमारती. तर खरा कामाटेपुरा सुरू होतो तो बापटी रोडकडून. इथून पहिल्या गल्लीची सुरुवात होते ती थेट 14व्या गल्लीपर्यंत. हा कामाटेपुऱ्याचा खरा स्टार्टिंग पॉइंट आहे. ह्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूस आडव्या गल्ल्या पसरलेल्या अन बाबू राहत असलेल्या बिल्डिंगच्या गच्चीवरून सरळ पाहिलं की पहिल्या ते 14व्या गल्लीपर्यंतचा कामाटेपुरा लख दिसतो. 1.5 गल्ली पहिल्या गल्लीच्या आधीची. काही नतदृष्ट तिला धेड गल्ली म्हणायचे. पहाटे 4 वाजल्यापासून इथे चहलपहल. चोरून आणलेल्या वस्तू इथे विकल्या जायच्या. जास्त करून शूज असायचे इथे विकायला. अगदी फॉरेनचे क्रिकेटचे स्पाईक असलेले सुद्धा. नायकी म्हणू नका, आदिदास म्हणू नका, सांगाल तो ब्रँड. तुफान गर्दी जमायची इथे दर्दींची. आत वसाहतीत एक सुंदर बुद्ध विहार. बुद्ध विहाराच्या बाजूला एक विस्तीर्ण असा स्टेज. त्या स्टेजवर एकांकिका स्पर्धा भरवल्या जायच्या. आंबेडकर जयंतीच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. सगळी कलाकार मंडळी. नाटकातले 101 बाप कलाकार. विठ्ठल जाधव, रामचंद्र साळुंके, सुनील कदम, आत्ताचा आघाडीचा अभिनेता संजय जाधव पण तिथलाच. ह्यांच्या रक्तात कला भिनलेली. सगळेच राज्य नाट्य, कामगार नाट्य आणि तत्सम पहिल्या दर्जाची नाट्य स्पर्धा गाजवलेले कलाकार, क्रिकेटपटू पण कमालीचे होते. त्यांचा स्वतःचा एक बँड पथक पण होता. असो, पण बापटी रोडबद्दल पुन्हा केव्हा तरी सांगेन. तर 1.5 गल्लीपासून 1 ते 15व्या गल्लीपर्यंतचा कामाटेपुरा. प्रत्येक गल्लीचे 3-3 भाग. म्हणजे कसं तुम्ही 15 उभ्या लांब रेषा काढा आणि त्यांना मधून समान अंतरावर 2 आडव्या लांब रेषाने छेद द्या. म्हणजे एका रेषेचे 3 तुकडे पडतील ना. अगदी तसे. म्हणजे प्रत्येक गलीचे 3-3 भाग. त्यामधून गेलेले रुंद अरुंद रस्ते म्हणजेच 42 गल्ल्यांचा संपूर्ण कामाटेपुरा. पहिली गल्ली ते 10वी गल्लीचे 2 भाग सोडले तर 10वी गल्ली ते 14वी गल्लीच्या 3ऱ्या भागात अख्खा रेड लाईट एरिया. अगदी डाव्या बाजूने पारसुकलाजी स्ट्रीट ते फोरास रोडपर्यंत पसरलेला. नाक्यावरच देखणं अलेक्झांड्रा थिएटर. कामाटेपुरा वासियांसाठी अलेक्झांड्रा थिएटर हे एकमेव मनोरंजनाचे ठिकाण. तशी पिला हाऊस, ग्रँट रोड, गिरगाव भागात अनेक सिनेमा थिएटरे होती. पण हे अगदी जवळच आणि हक्काचं. होम पिच म्हणा ना. इथे इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी, हिंदी आणि भोजपुरी सिनेमेही लागत असत. प्रत्येक सिनेमाचा एक शो असायचा. पण अलेक्झांड्राची स्पेशालिटी होती ती इंग्रजी सिनेमांची. इरॉस, रिगल ह्या थिएटरातनं उडून आलेले सिनेमे इथे येत. ब्रुसली, अर्नॉल्ड, जॅकी चॅन, सिल्वेस्टर स्टेलॉन ह्यांच्या चित्रपटांची इथे जत्राच. इंग्रजी सिनेमांना दिलेल्या हिंदी टायटल्स भन्नाट असायच्या. जॅकी चॅनच्या यंग मास्टरला ब्रुसली का बाप हे शीर्षक असायचं. आर्नॉल्डच्या कमांडोला बेटी की जुदाई, बाप करे तबाही असं काहीचं. फर्स्ट ब्लडला रामबो घुसायला बांबो असलं भन्नाट कॅप्शन. सिनेमाच्या पोस्टर आणि नावावर गर्दी जमायची. भली मोठी रांग लागायची तिकीट खिडकीवर. 10-15 तिकिटांचे वाटप झाल्यावर तिकीट खिडकीवर गचकन हाऊसफुलचा बोर्ड लागायचा. पब्लिक बाहेरून शिव्यांचा भडीमार करायचे. कोणाला पडले. गाजून इकडे आलेल्या सिनेमांना इथे भारी डिमांड. हाऊसफुलचा बोर्ड लागल्याबरोबर बाहेर ब्लॅकवाले हातात तिकिटांचा गट्टा घेऊन उभे राहायचे. 1 रुपया 5 पैसेवाले तिकीट 2 रुपये ह्या दराने विकले जायचे. ज्याला घ्यायचं आहे तो घेई. समजदार माणूस वाट बघे.
जसा वेळ सरे ब्लॅकवाले तिकिटाचा रेट हलका करीत इंटरव्हलला तर अर्धा किमतीत तिकीट विकलं जाई. ह्या थिएटरात बायका येत नसत. अपवाद एखादा तेलुगू फेमस सिनेमा लागला तर, नाहीतर इथे तृतीय पंथांची गर्दी असायची आपापल्या पार्टनरसोबत. विशिष्ट शोला सिनेमा चालू असताना मध्येच ब्लू फिल्म दाखवली जायची. अलेक्झांडर थिएटरात सिनेमा बघायला जाताना फार काळजी घ्यावी लागायची. पाय घसरून पाडायची दाट शक्यता. मुठ्या मारून पाडलेला चिक केव्हा जीव घेईल याचा नेम नाही. तर नव्या गलीतून बाहेर पडलं की सुकलाजी स्ट्रीट म्हणजे मुजऱ्यासाठी प्रसिद्ध असलेलं लखनवी ठिकाण. तिथे शरीराची भूक शमली की बाजूलाच आतड्याची भूक शमवणारी फेमस बच्चू भाईची वाडी. सीख पराठा मस्त मिळायचा इथे. इथं दिवसा गच्च झोपलेली खिडकीची तावदानं संध्याकाळी 7च्या सुमारास लख्ख डोळे उडीत सलामे इश्क मेरी जा जरा कबूल कर लो किंवा एनी लोगोने ले लिया दुपट्टा मेरा यासारख्या स्वरांसोबत घुंगरांची थिरकन आणि तबल्याचा ठेका बाहेरच्या रहदारीला झुमवू लागायचा. नट्यांनाही लाजवतील अशा सौंदर्य सम्राज्ञी आपल्या खाला मौसी हिजडा भडवा असल्या लवाजम्यासकट आबाळातून अप्सरा उतराव्यात तशा रस्त्यावर उतरायच्या. VT स्टेशनकडून येणाऱ्या 65 आणि 69 बसमधल्या अप्पर डेकवरच्या प्रवाशांसाठी तर ही खास नाईट टूर असायची. बसच्या वरच्या मजल्यावरून ह्या गल्लीतल्या प्रत्येक माडीवर चाललेला मुजरा स्पष्टपणे दिसायचा. ट्रॅफिक खोळंबल्यामुळे बस थांबत जायची.